बघा टुडेज कोट, प्रतीक्षा करो पार्थ, माहिती तुम्हाला कोणासाठी म्हटलेलं असते, ठीक आहे. क्योंकि बहुत कुछ गलत होगा सब कुछ सही होने से पहले. म्हणजे काय, सरळ सरळ. आता हे जे आहे ना, पार्थ म्हणजे अर्जुनासाठी वापरलेलं असतं, माहिती आहे ना. महाभारत थोडंफार ऐकलेलं असेल तर अर्जुनासाठी वापरलेलं आहे. ही इमेज कोणाची आहे? ठीक आहे. तर काय म्हणजे माहिती का, हे जाऊ द्या. क्योंकि बहुत कुछ गलत होगा सब कुछ सही होने से पहले. एखादी तुम्हाला चांगली गोष्ट मिळणार असेल ना, तर तुम्हाला खूप गोष्टी चुकीच्या वाटतील. हे काऊन घडून राहिलं, हे असं का करून राहिलं, हे असं का होऊन राहिलं माझ्या लाईफमध्ये, मी तर चांगलं काम करतो. हा, हे शब्द आहे बघ. या वाक्यासाठी एक गोष्ट महत्वाची, मी चांगलं काम करतो. तुम्ही वाईट काम करून राहिले तर वाईटच घडणार आहे, चांगलं होणार नाही. तुम्ही चांगलं काम करून राहिले, ठीक आहे, समजा तुम्ही मेहनत करून राहिले, तरी तुम्हाला अपेक्षेप्रमाणे तुम्हाला गोष्टी मिळून नाही राहिल्या, तुम्हाला वाटून राहिलं की नेहमी चुकीचंच आहे, नेहमी चुकीचंच आहे, नेहमी चुकीचंच आहे, तर तुमच्यासाठी चांगली गोष्ट वेट करून राहिली. कळालं? फॉर एक्झाम्पल माझ्याबद्दल सांगतो मी तुम्हाला. तुम्हाला कोणाला माहित नसेल, मी 35+ गव्हर्नमेंट एक्झाम दिलेली आहे. किती? 35+. एका एक्झाम मध्ये लागलो नाही. का नाही लागलो? खूप मायनर मायनर मार्क्स कटलेले. कारण माझ्याकडून दुसरं काही मोठं काम करून घ्यायचं असेल, मे बी काही ना काही दुसरं काही माझ्यासाठी वेट करत असेल. समजतंय ना तुम्हाला? कळतंय ना ही गोष्ट? मग आपण मागच्या गोष्टीचा विचार करायचा का नाही, समोर चालत जायचं. ठीक आहे. मी किती एक्झाम दिलेल्या आहे काय नाही तुम्हाला कळेल 4-5 दिवसामध्ये. युट्यूबचं सेकंड चॅनल, ठीक आहे, बघून घ्यायचं, लिंक टाकून देईल तुम्हाला. जे काही माझा एक्सपिरियन्स आहे त्या चॅनलवरती दिसेलच तुम्हाला. म्हणजे 10वी नंतर पण तुम्हाला कोणतेही क्लास लावायची गरज पडणार नाही बाहेर, 10-10, 25-25, 30-30 हजार रुपये खर्च करून. हेच का ओपन होतं रे दरवेळेस? आता वर्ड प्रॉब्लेम चॅप्टर 1, सॉरी मॅथ 1 मध्ये तेच आहे. काय सुरुवातीला कन्सेप्ट शिकून घ्यायचा आणि नंतर एक एक्सरसाइज कोणती असते, वर्ड प्रॉब्लेमची. हे जे सॉल्व एक्झाम्पल आहे त्याला नंतरच बघू आपण, अगोदर वर्ड प्रॉब्लेम बघून घेऊ सॉल्व एक्झाम्पल पण घेऊ, सोपे ते पण. हां, 3.4 वर्ड प्रॉब्लेम व्हिडिओ झालेले आज येऊन जातील, ठीक आहे, अभ्यास करण्यासाठी तुम्हाला. आता बघा, हे जे वर्ड प्रॉब्लेम आहे याच्यामध्ये एक गोष्ट कॉमन राहील, फर्स्ट टर्म. कोणती टर्म? आणि त्याच्यानंतर कॉमन डिफरन्स. चॅप्टर कोणते आपलं? अरिथमॅटिक प्रोग्रेशन. आता हा जो क्वेश्चन आहे सानिका, हा आला आय थिंक आलेला आहे 2 वर्षात कोणत्या तरी पेपरला, मी सांगेल तुम्हाला नंतर. आता ऑन 1 जानेवारी 2016 सानिका डिसाइड्स टू सेव्ह 10 रुपये. किती रुपये सेव्ह करायचे तिला? 10. नंतर दुसऱ्या दिवशी 11 म्हणजे 2 जानेवारीला, किती जानेवारीला? 2. तिसऱ्या दिवशी 12 म्हणजे किती जानेवारीला? 3 जानेवारीला. किती जानेवारीला? 3. On third, if she decides to save like this, then on 31st December 2016, what would be her total saving? म्हणजे सरळ सरळ काय, एवढे म्हणजे एका वर्षात ती असे खर्च सेव्ह करून राहिली, 10 रुपये, 11 रुपये, 12 रुपये, 13 रुपये, 14 रुपये, 15 रुपये अशी सेव्ह करून राहिली. मग 31 डिसेंबर 2016 म्हणजेच काय, पूर्ण एका वर्षात किती सेव्ह करेल? मग पूर्ण एका वर्षात सेव्ह करण्यासाठी तुम्हाला म्हणजे आपल्याला किती, हे पद आता सोडून द्या, ते रुपये वगैरे सोडून द्या. हे काय झाली? अरिथमॅटिक सिरीज प्रोग्रेशन काय झाले? एपी झाली. ते एपी मध्ये आपल्याला सम काढण्यासाठी काय पाहिजे? टोटल नंबर माहिती पाहिजे किती येतं. आपण ते 4 ने भाग जाणाऱ्या, 5 ने भाग जाणाऱ्या, 6 ने भाग जाणाऱ्या संख्या बघितल्या. टोटल किती संख्या आहे त्यांच्यासाठी काय पाहिजे? टोटल संख्या किती आहे, तेव्हाच आपण काय काढू शकतो? बेरीज. मग टोटल दिवस किती आहे या वर्षात? नक्की का? 365 आहे का 66 आहे? का बरं? लीप इयर येते. काय आहे? लीप इयर. म्हणजे टोटल 366. आपल्याला 366 गोष्टींची काय काढणे? बेरीज काढणे. किती गोष्टींची? 366. मग बघा, आता जसं दिलेलं आहे तसंच लिहून घ्यायचं. बघा, सानिका सेव्ज. बघा, प्रत्येक गोष्टीला महत्व असतं. सानिका असल्यामुळं सेवला यस लागला. काय लागला? यस. माहिती आहे ना, ही, शी, इट किंवा एखाद्या पर्सनचं नाव असेल तर त्याच्यासमोर क्रियापदाला काय लागतं? यस लागतं. तिथं लागलेलं आहे का? नाही. का नाही लागलेलं? टू आलेलं आहे.
टूच्या समोर क्रियापदाला यस लागणार नाही, कारण ती इन्फिनिटिव्ह बनतं. काय बनतं? इन्फिनिटिव्ह. ठीक आहे. सानिका सेव्ज ₹10, त्याच्यानंतर ₹11 आणि अँड ₹12 रिस्पेक्टिव्हली. रिस्पेक्टिव्हली म्हणजे काय रे? अनुक्रमे. आता हे शब्द घ्यावं लागतील थोडेफार तुम्हाला. अनुक्रमे सेव्ह करते ती. ठीक आहे. देअरफॉर द एपी इज, काय बनेल एपी तुमची? काय बनेल एपी सांगा? 10, 11, 12, 13. ठीक आहे. मग आता देअरफॉर फर्स्ट टर्म किती? बोलू नका रे आदित्य. A इज इक्वल टू T1 इज इक्वल टू 10. कॉमन डिफरन्स कितीचा आहे डिफरन्स? कॉमन डिफरन्स D इज इक्वल टू 1. ठीक आहे. याच्या अगोदर थोडं लिहून घेऊ आपण. बरं जाऊ दे, काही प्रॉब्लेम नाही, नंतर लिहू. बघा आता आपल्याला काय विचारलं? टोटल सेव्हिंग कधीपासून कुठपर्यंत? बघा, टोटल सेव्हिंग फ्रॉम कधीपासून कुठपर्यंत? 1 जानेवारी 2016 टू 31 डिसेंबर 2016. मग देअरफॉर नंबर ऑफ डेज किती होते सांगा? नंबर ऑफ डेज किती होतील? नंबर ऑफ डेज 366. का? लीप इयर असल्यामुळे. काय असल्यामुळे? लीप इयर. टाकायची गरज नाही तुम्हाला. ठीक आहे. आता हे झालं इन्फॉर्मेशन. आता वी हॅव, बघा सोपं आहे, आता काय नाही राहिलं. वी नो दॅट बरोबर टाकून घ्या एवढं स्पेलिंग. हे पीडीएफ मुळे रायटिंग करता येत नाही थोडी. वी नो दॅट काय? एसएनचा फॉर्म्युला SN इज इक्वल टू N/2. आता बघा N/2 ट्वाइस A प्लस N-1 इंटू D. आता टोटल डेज किती आहे? टोटल डेज इथं करू शकता तुम्ही. टोटल नंबर ऑफ डेज N इज इक्वल टू किती आहे? 365. म्हणजे यांची किंमत किती आहे? सॉरी 366. मग यस 366 बरोबर येईल 366 भागीला 2 गुणिला 300. सॉरी, याची किंमत 1 प्लस 366 11 आहे. 366 वजा 1 आणि डी ची किंमत आहे 1. बघा कन्फ्युजन झालं थोडं. 366 ही यांची किंमत आहे. ए ची किंमत किती आहे? 11 आणि डी ची किंमत किती? 1 दिलेले. 10 आहे का? आज असं कोण हुंडाला रे? ए ची किंमत 10. चहा प्यावं लागतं वाटतं. हा ठीक आहे. याची किंमत 10. आता 366 भागीला 2 पटकन बघा. याला सोडवण्याची ट्रिक सांगतो मी तुम्हाला. 36 4 ते किती होतात? 18 आणि 6 4 ते 3. कळालं? 2 गुणिला 10 20 अधिक 366 गुणिला 366 वजा 1 365 आणि 365 गुणिला 1 365. 365 आणि 20 385. करता येईल सॉल्व? म्हणजे विचार करा तुम्ही 10 रुपये जरी सेव्ह केले, 10 रुपये, उद्या 11, परवा दिवशी 12, अशी 1 वर्ष जर सेव्ह केले तुम्ही, तर किती रुपये सेव्ह करू शकता ते बघून घ्या. ठीक आहे. किती येईल आन्सर? बस बडबड बंद. 70,455. 70,455 म्हणजे तुम्ही 10 रुपयापासून जरी सुरुवात केली तर एका वर्षात जवळपास 70,000 रुपये सेव्ह करू शकता तुम्ही. किती रुपये? 70,000. ठीक आहे. फायनल आन्सर लिहून टाकायचं. मग हेच लिहायचं. टोटल सेव्हिंग फ्रॉम 1 जानेवारी 2016 टू 31 डिसेंबर 2016 इज ₹70,455. असं फायनल आन्सर टाकून द्यायचं. नेक्स्ट
अ मॅन बोरोज, बघा एका माणसाने विकत घेतले पैसे, किती पैसे विकत घेतले? 8,000 रुपये. 8,000 रुपये विकत घेतले, ठीक आहे, घेऊ द्या. ॲग्रीज टू रिपे इन टोटल इंटरेस्ट ऑफ 1360. 1360 रुपये इंटरेस्ट, व्याज किती आहे? 1360 इन 12 मंथली इन्स्टॉलमेंट, किती? 12 महिन्यामध्ये. किती महिन्यामध्ये? 12. ठीक आहे, समजलं. इच इन्स्टॉलमेंट बिंग लेस दॅन प्रिसिडिंग बाय 1. ही जी इन्स्टॉलमेंट आहे ती मागच्या इन्स्टॉलमेंट पेक्षा 40 ना कमी आहे, म्हणजे डिफरन्स कळायला पाहिजे तुम्हाला, 40 ना कमी आहे. ठीक आहे. फाइंड द अमाउंट ऑफ फर्स्ट अँड लास्ट इन्स्टॉलमेंट. पहिली आणि शेवटची इन्स्टॉलमेंट काढायची. पहिली आणि शेवटची सांगा. बघा लॉजिक सांगतो तुम्हाला. हे किती आहे? 8,000. 8 आणि 1360 म्हणजे दोन्ही 8,000 रुपये घेतलेले आणि 1360 रुपये कोणते? व्याज. ही पूर्ण रक्कम तर द्यावं लागेल ना त्याला एकत्रितपणे. मग किती होईल? 8,000 आणि 1360 किती होतील? 9,360. 9,360 ही पूर्ण रक्कम आहे. काय आहे? पूर्ण रक्कम. पूर्ण रक्कम म्हणजेच काय? ती सरळ सरळ एसएन. टोटल समच आहे ते, सगळ्यांची बेरीज. किती महिन्याची बेरीज आहे? 12. म्हणजे यांची किंमत किती असली पाहिजे? 12. यांची किंमत 12, एसएन एवढं. ठीक आहे. आणि डिफरन्स आहे 40चा. काय डिफरन्स? 40चा. याच्यावरून तुम्हाला ए काढायचा. काय काढायचा? ए. आणि शेवटची टर्म काढायची. आता या गोष्टी वापरायच्या आपल्याला. कसा बघून घ्या. बघा आता टोटल अमाउंट टू रिपे. रिपे म्हणजे परत देणे. टोटल अमाउंट टू रिपे इज किती आहे? बघा टोटल अमाउंट टू रिपे किती इज? किती सांगा? ₹8,000. किती आहे ती? 8,000 अधिक इंटरेस्ट किती आहे? 1360. हे काय तुमचं? इंटरेस्ट. काय? इंटरेस्ट. म्हणजे टोटल किती अमाऊंट ती मग? 9,360. ठीक आहे. आता टोटल नंबर ऑफ मंथली इन्स्टॉलमेंट बघा, हे झाली अमाऊंट. टोटल नंबर ऑफ इन्स्टॉलमेंट. अभ्यास तर करावाच लागेल हे कसं लिहायचं म्हणून. थोडाफार वाचून तर जावं लागेल ना तुम्हाला की लिहायचं कसं. टोटल नंबर ऑफ इन्स्टॉलमेंट्स एन इज इक्वल टू किती येईल मग? 12. एन इज इक्वल टू 12. ठीक आहे. मग देअरफॉर एस एन इज इक्वल टू किती आलं तुमचं? इथंच लिहून घेऊ आपण. एक मिनिट एक एक गोष्ट क्लिअर करत चालू. एन आलेलं आहे तुमचं 12. एस एन किती आलेलं आहे? 9,360. हे तुमचं एस एन. ठीक आहे. एन आलं तुमचं 12. आणि ईच इन्स्टॉलमेंट कितीने कमी आहे? 40ने. ईच इन्स्टॉलमेंट किंवा डिफरन्स बिटवीन इन्स्टॉलमेंट टाका. डिफरन्स कॉमन डिफरन्स बिटवीन इन्स्टॉलमेंट मधला डिफरन्स कितीचा आहे? मायनस मध्ये. मायनस मध्ये 40 काय आहे? लेस दॅन आहे. लेस दॅन म्हणजे सिरीज कशी होत चालली? कमी होत चालली. सिरीज कमी कधी होते? डिफरन्स मायनस मध्ये असल्यावर. ह्या झाल्या गोष्टी. आता वी नो दॅट किंवा वी हॅव एस एन इज इक्वल टू n/2 ट्वाइस ए प्लस n-1 इंटू डी. थोडाफार याचा तुम्हाला अभ्यास करावा लागेल. काही अवघड नाही येते. क्वेश्चन मधल्या गोष्टी वापरून आपण सोडवतो. एस एन किती? 9,360. यांची किंमत किती आहे? 12 आपण मध्ये 2 ट्वाइस ए. एच काढायचं आहे आपल्याला. सगळ्या गोष्टी ए साठी चालू आहे. ए म्हणजे काय? फर्स्ट इन्स्टॉलमेंट. फर्स्ट भेटली की शेवटची भेटून जाईल. ए 12 मायनस 1 डिफरन्स कितीचा आहे? -40. ब्रॅकेट केलं की गुणाकार होतो. ब्रॅकेट नाही केलं तर वजाबाकी होऊन जाईल. ते 2 न भाग द्या. किती? 9,360 ॲज इट इज. 2 न भाग दिल्यावर इथे येतील 6 ब्रॅकेट मध्ये ट्वाइस आहे. 12 वजा 1 11 गुणिला 4 440 म्हणजे किती? -440.
समजलं का? 12 गुणिले 1 11, 11 गुणिले 4 -440. ठीक आहे. मग ट्वाइस ए -440 इज इक्वल टू काय होईल? 9360 भागीला 6. 6 मल्टिप्लिकेशनचे काय झाले? डिव्हिजन. ठीक आहे, लिहू नका, समजून घ्या. ठीक आहे. तव्यावरच जेवण करतो का डायरेक्ट? अशी तव्यावरून पोळी अशी मोडून खातो का? गरम होऊ दे, मग थंडी होऊ दे, तेव्हा खायची मजा येते. शिकून घ्यायचं अगोदर. ट्वाइस ए -440 इज इक्वल टू, सांगा भाग द्या, पटकन भाग दिला पाहिजे. हे करा ना, ते लिहिल्यापेक्षा हे करा पटकन. माझ्या अगोदर आन्सर सांगितलं पाहिजे. 1560. नक्की नक्की का? एक सांगा, तुम्ही सांगा काही आन्सर. 6 1 6, खाली किती उरले? 6 5, खाली किती उरले? 3. 6 6 36. ठीक आहे. मग कन्फ्यूज करणारच मी तुम्हाला. तुम्ही कॉन्स्टंट राहिले पाहिजे तुमच्या आन्सरवर. मग ट्वाइस ए बरोबर किती होईल? 1560 अधिक 440. मग ट्वाइस ए बरोबर किती होईल? करा बेरीज यांची. किती? 2000. नक्की? मग ए बरोबर किती येईल? 1000. फर्स्ट टर्म तुमची 1000 आली. मग लास्ट टर्म कशी काढसाल तुम्ही? बघा, पहिली टर्म म्हणजे फर्स्ट इन्स्टॉलमेंट किती आली? 1000. मग लास्ट इन्स्टॉलमेंट म्हणजे किती टर्म काढायची तुम्हाला? 12वी. आठवते 3.2 आठवतं? 21वी पद काढा, 20वी पद काढा, 12वी पद काढा. म्हणजे फॉर्म्युला कोणता? TN. कोणता फॉर्म्युला? TN. मग आता 9 TN इज फॉर nth टर्म. 9 फॉर nth टर्म. nth टर्म साठी फॉर्म्युला काय असतो? TN इज इक्वल टू A प्लस n मायनस 1 इंटू डी. TN म्हणजे कोणती काढायची? 12 नंबरची. 12च का? लास्ट इन्स्टॉलमेंट, शेवटची इन्स्टॉलमेंट किती आहे? 12वी. T12 A किती आहे? 1000. n 12 वजा 1 मायनस 40, 1000 मायनस 440. ही झाली तुमची लास्ट टर्म. किती? अरे सांगा पटकन. 600 560. मग देअरफॉर फर्स्ट इन्स्टॉलमेंट किती आली तुमची? 1000. आणि लास्ट इन्स्टॉलमेंट किती आली? लास्ट इन्स्टॉलमेंट तुमची 560. काय? 12 वजा 1 11, 11 गुणिले 4. बरोबर आहे? ठीक आहे. कसं आहे माहिती का? जर सेपरेट क्वेश्चन असला ना, सेपरेट, तर ही स्टेप नाही करायची. सेपरेट क्वेश्चन असला का नाही, 12 वजा 1 11, अजून एक स्टेप करायची. आता हा क्वेश्चन कसा आहे? मिक्समध्ये तुम्हाला चॅप्टर 1 मध्ये पण सांगितलं होतं मी, सायमल्टेनियस इक्वेशन सोडवताना. सेपरेट असेल तेव्हा पूर्ण सोडवायचा, सेपरेट नसेल तर असे एक एक स्टेप कमी करू शकता तुम्ही, काही प्रॉब्लेम नाही. ठीक आहे. 3 नंबरचा क्वेश्चन. सगळी सुविधा आहे तुम्हाला, पाहून घ्यायचं घरी. नाही समजलं तर तुम्हाला समजत कोण नाही माहिती का? तुम्हाला इंटरेस्टिंग गोष्टी. आता इथे एखादं गरब्याचं गाणं वाजलं तर तिकडे मन जाईल तुमचं, आहे ना? कोणत्या गाण्याची सुरुवात कशी आहे? कसं आठवलं मग? इकडे नाही आठवणार सुरुवात कशी आहे. हा बरोबर, राहू दे. सचिन इन्व्हेस्टेड नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट स्कीम. सचिननं नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट स्कीम मध्ये इन्व्हेस्ट केलं. बरं, पहिल्या वर्षी 5000. लगे पटकन क्लिक झालं पाहिजे. ए 5000, दुसऱ्या वर्षी 7000, तिसऱ्या वर्षी 9000. डिफरन्स किती जाईल? किती हजाराचा? 2. ए भेटला, डी भेटला. फाइंड द टोटल अमाऊंट. टोटल जेव्हा शब्द टोटल लागेल तेव्हा एसएन चा फॉर्म्युला. टोटल अमाऊंट इन 12 इयर्स. 12 वर्षात किती होईल? झालं. S12 इज इक्वल टू n/2 ट्वाइस ए प्लस n मायनस 1 इंटू डी. काही क्वेश्चन मध्ये आहे का या? बघा कसं सॉल्व्ह करायचं फक्त. 3 सचिन इन्व्हेस्टेड रुपीज 5000. किती? 5000 इन फर्स्ट इयर. असं आपण मागच्या क्वेश्चन सारखं लिहू शकतो. सचिन इन्व्हेस्टेड 5000, त्याच्यानंतर
7,000 and 9,000 रिस्पेक्टिव्हली. कसं रिस्पेक्टिव्हली 9,000 सो ऑन म्हणजे असंच सो ऑन फॉर किती इयर्स 12 इयर. ठीक आहे. मग देअरफॉर फर्स्ट टर्म इज इक्वल टू किती येईल ए इज इक्वल टू T1 इज इक्वल टू ₹5,000. ठीक आहे. त्याच्यानंतर आता तुम्हाला कॉमन डिफरन्स डी किती आहे 2,000. किती आहे 2,000. ठीक आहे. कॉमन डिफरन्स तुमचा आहे 2,000. किंवा तुम्हाला जरी तर त्यांनी आपल्याला थोडंफार दाखवावं लागेल कसं मार्क्स नाही कटला पाहिजे आपला एकही. फर्स्ट टर्म किती होती ए इज इक्वल टू T1 इज इक्वल टू 5,000. नाउ T2 मायनस T1 किती येईल 7,000 वजा 5,000 किती आलं 2,000. ठीक आहे 2,000. त्याच्यानंतर T3 मायनस T2 किती येईल ते 9,000 वजा 7,000. ठीक आहे 2,000. देअरफॉर कॉमन डिफरन्स थोडंफार सांगावं लागेल आपल्याला एपी म्हणून. कॉमन डिफरन्स D is equal to 2,000 is constant. Therefore, this is an AP. मग आता बघा आपल्याला काय विचारलं त्यांनी टोटल अमाऊंट इन्व्हेस्टेड फॉर 12 इयर्स. मग देअरफॉर टोटल अमाऊंट इन 12 इयर्स. मध्ये टोटल अमाऊंट काय होईल मग SN इज इक्वल टू N/2 ट्वाइस A प्लस N-1 इंटू D. ठीक आहे करा सॉल्व करा भाई एवढं. हा बघा आता N/2 N किती आहे 12 म्हणजे S12 काढायचं आपल्याला 12/2 ट्वाइस A किती आहे 5,000 N-1 म्हणजे 12 वजा 1 डिफरन्स कितीचा आहे 2,000चा. ठीक आहे काही अवघड नाही. बघा हे जर समजा तुम्हाला असं वाटत असेल तिथे वेळेवर नाही जमलं कॉमन डिफरन्स टाकून द्यायचा मार्क्स एवढा काही कटणार नाही. ठीक आहे फक्त कसं आहे लिहिलं की पद्धतशीर वाटतं थोडं. 12/2 6 5 गुणिला 2 10 म्हणजे किती होईल ते 10,000. 5,000च्या 2 नोटा सरळ सरळ हिशोब लावायचा 12 1 11 2,000च्या 11 नोटा किती होतील 22,000. लागतो का नाही पटकन हिशोब. ठीक आहे 12 वजा 1 11 11 गुणिला 2 22 हे टोटल किती होतील किती 32,000. 32,000 गुणिला 6 192 होतील बहुतेक. ठीक आहे टोटल सेविंग किती आली मग फायनल आन्सर लिहित चला. टोटल अमाऊंट इन 12 इयर्स इज ₹192 म्हणजे 1,92,000. ठीक आहे समजला क्वेश्चन. काही अवघड आहे का क्वेश्चन मध्ये तुम्हाला हा पार्ट जर अवघड वाटत असेल ना T2 मायनस T1 T3 मायनस T2 ज्यांना जमतो त्यांनी सॉल्व्ह करायचं नाही तर डायरेक्ट फर्स्ट टाइम आणि कॉमन डिफरन्स जरी घेतला तरी 99.99% मार्क्स कटणार नाही. ठीक आहे त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन देअर इज अ ऑडिटोरियम. ऑडिटोरियम माहिती आहे तुम्हाला ऑडिटोरियम म्हणजे काय सिनेमा वगैरे बघता नाटक वगैरे बघता डान्स शो जे असतात त्याला काय म्हणतो आपण ऑडिटोरियम. ठीक आहे 27 रोज आहे. किती रोज आहे 27 अशा 27 लाईनी आहे. किती लाईनी आहे 27. किती आहे 20 सीट्स इन फर्स्ट रो. पहिल्या रो मध्ये 20 सीट
22 इन सेकंड रो दुसऱ्या रो मध्ये 22 आहे. 24 इन थर्ड रो तिसऱ्या रो मध्ये 24 आहे. चौथ्या रो मध्ये किती असते? 26. पाचव्या रो मध्ये 28. म्हणजे काय ती अरिथमॅटिक प्रोग्रेशन बनत आहे ऑटोमॅटिक. मग फाइंड द नंबर ऑफ सीट्स इन 15th रो. मग 15व्या रो मध्ये किती सीट्स आहे ते बघावं लागेल. 15व्या रो मध्ये किती सीट्स आहे? किती असतील? 15व्या रो मध्ये किती सीट्स? याचा अर्थ काय विचारलं तुम्हाला? 15वा नंबर कोणता आहे? काय? 15वे पद विचारले तुम्हाला. काय विचारलं? सरळ सरळ 15वं पद. आणि पुढे विचारलं फाइंड हाऊ मेनी टोटल सीट्स. टोटल आला परत कोणता फॉर्म्युला? SN. ठीक आहे. आता बघा, देअर इज अन ऑडिटोरियम विथ 27 रोज ऑफ सीट्स. किती सीट्स आहे? 27. बघा, टोटल नंबर ऑफ रोज. टोटल नंबर ऑफ रोज किती आहे? N इज इक्वल टू 27. ठीक आहे. N इज इक्वल टू 27. देअर आर, आता हेच लिहायचं जसंच्या तसं. बघा, किंवा फ्रॉम गिवन कंडिशन, फ्रॉम गिवन इन्फॉर्मेशन टाका. फ्रॉम गिवन इन्फॉर्मेशन, फ्रॉम गिवन इन्फॉर्मेशन नंबर ऑफ सीट्स कसे आहे त्याच्यात? नंबर ऑफ सीट्स आर, नंबर ऑफ सीट्स आर फ्रॉम गिवन इन्फॉर्मेशन नंबर ऑफ सीट्स आर. कशा आहे सीट्स तुमच्या? पहिल्या रो मध्ये किती आहे? 20, त्याच्यानंतर 22, त्याच्यानंतर 24. ठीक आहे. दिस फॉर्म्स अँड AP. दिस इज अन AP अरिथमॅटिक प्रोग्रेशन. मग देअरफॉर फर्स्ट टर्म काय येईल तुमचं? A इज इक्वल टू T1 इज इक्वल टू 20. ठीक आहे. फर्स्ट टर्म A इज इक्वल टू T1 इज इक्वल टू 20. कॉमन डिफरन्स कितीच आहे? D इज इक्वल टू 2. आता समजलं पाहिजे तुम्हाला. फाइंड द नंबर ऑफ सीट्स. नंबर म्हणजे काय? किती त्या सीट्स, त्या 15व्या रो मध्ये किती जण आहे? म्हणजे सरळ सरळ तुम्हाला 15वा नंबर शोधायचा आहे. कोणता नंबर शोधायचा आहे? हा पहिला, हा दुसरा, हा तिसरा, असा कितवा नंबर शोधायचा आहे? 15वा. मग 15वा नंबर साठी नाव Tn इज इक्वल टू काय असतं? A प्लस N मायनस 1 इंटू D. देअरफॉर सीट्स इन 15th रो. देअरफॉर सीट्स इन कोणत्या रो मध्ये? 15th रो. 15व्या रो मध्ये किती सीट्स असतील? T15 इज इक्वल टू A किती आहे? 20. 15 मायनस 1. D किती आहे? हा सांगा मग. T15 इज इक्वल टू 20. 14 गुणिला 2. ठीक आहे. 20 अधिक 28. मग 15व्या रो मध्ये किती सीट्स असतील? 48. T15. फायनल आन्सर नंतर लिहून टाकायचं. ठीक आहे. आता टोटल नंबर ऑफ सीट्स काय विचारलं तुम्हाला? टोटल नंबर ऑफ सीट्स. त्याच्यासाठी काय येईल? SN. SN इज इक्वल टू N/2 प्लस नाही N/2 twice A प्लस N मायनस 1 इंटू D. N/2 S 27. टोटल किती आहे? 27. मग 27 भागीला 2 ट्वाइस A किती आहे? 20. N किती आहे? 27. D किती आहे? 2. मग सांगा 27 भागीला 2. 20 दुनी 40. 27 वजा 1 26. 26 गुणिला 2 52. हा पटकन 27/2 हे किती होईल? 92. 2 न जर भाग दिला तर कितीचा जाईल सांगा? कितीचा जाईल? 46 का? 27 गुणिला 46 किती सांगा? करा पटकन. आता सोडवा ना. याला सोडवण्याची पद्धत सांगू तुम्हाला, सोपी टेक्निक सांगू का? या 27 ला वेगळं करा. इकडे बघा 46 आहे का नाही? 27 ला असं लिहू शकतो का? 9 गुणिला 3 लिहू शकतो ना. 9 न पटकन मल्टिप्लाय करा. 9 सगळं 54. 9 चो 36. 36 आणि 5 36 आणि 5 41. आता 3 ने मल्टिप्लाय करा. 14 त्रिक 42. 3 चो 12. 12 42.
हे टेक्निकनं होणार, फास्ट होणार ते. का? याला वेगळं करायचं, पटकन आन्सर येऊ शकतं. ठीक आहे, 1242. म्हणजे आता फायनल आन्सर कसं लिहिणार तुम्ही? इकडे लक्ष द्या, हे तुम्हाला लिहायचंय. नंबर ऑफ सीट्स इन 15th रो किती आहे? 48. टोटल नंबर ऑफ सीट्स किती आहे? 1242. ठीक आहे, काही प्रॉब्लेम कोणाला? काही प्रॉब्लेम असेल तर सांगा. 5 नंबरचा क्वेश्चन. Kargil's temperature was record in a week from Monday to Sunday. मंडे पासून संडे पर्यंत टेम्परेचर रेकॉर्ड केलं. ऑल रीडिंग वेअर एपी. प्रत्येक रीडिंग कशी होती? एपी मध्ये होती. कशी होती? एपी मध्ये. ठीक आहे, कशी होती रीडिंग? बघा, 5 दिवसाचं टेम्परेचर आहे. सम ऑफ टेम्परेचर्स ऑन मंडे अँड सॅटरडे वॉज. आता तुम्हाला मी एक गोष्ट सांगितली, जेव्हा ए आणि डी नसेल दिलेला तेव्हा सुरुवात कशी करायची? ए पासून. कशी करायची? ए. त्याच्या अगोदरचं काय घेतो आपण? ए मायनस डी. त्याच्या पुढचं काय घेणार? ए प्लस डी. त्याच्या समोरचा ए प्लस ट्वाईस डी. त्याच्या समोरचा ए प्लस 3D. कुठपर्यंत घ्यायचे? 5. मंडे टू सॅटरडे. मंडे, त्याच्यानंतर वार बी विसरले का? ट्यूजडे, वेनसडे. किती झाले टोटल? 6 का 5? शाबास, 5 झाले? 6 झाले. किती झाले? 6. हे किती झाले? 1 2 3 4 5. म्हणजे अजून एक लागल. काय? 6. ठीक आहे, आता बघा, लेट एक घ्यायचं फक्त. लेट टेम्परेचर ऑन मंडे घ्यायचं फक्त. सॉरी, मंडे ना, ट्यूजडेचं टेम्परेचर घ्या. लेट टेम्परेचर फ्रॉम मंडे टू, मंडे पासून मंडे टू सॅटरडे. मंडे टू सॅटरडे आर. पहिलं कोणतं घ्यायचं? ए मायनस डी. कोणतं घ्यायचं? ए मायनस डी. ए मायनस डी, त्याच्यानंतर ए, त्याच्यानंतर ए प्लस डी, त्याच्यानंतर ए प्लस 2D, ए प्लस 3D आणि लास्ट ए प्लस 4D. 6 झाले का चेक करायचं. ठीक आहे, म्हणजे बघा, मंडे, ट्यूजडे, वेडनेसडे, थर्सडे, फ्रायडे, सॅटरडे. 6 झाले. बस एवढं जर लिहिलं तर तुमचा अर्धा क्वेश्चन संपला. आता बघा, द सम ऑफ, दिस इज ॲन एपी. एपीमध्येच दिलेले म्हणजे काही लिहायची गरज नाही. द सम ऑफ टेम्परेचर्स फ्रॉम टेम्परेचर्स ऑफ मंडे टू सॅटरडे. बघा, नाऊ सम ऑफ टेम्परेचर्स फ्रॉम नाही, सम ऑफ टेम्परेचर्स ऑफ मंडे अँड सॅटरडे. ऑफ मंडे अँड सॅटरडे. मंडे आणि सॅटरडेचं किती आहे सम? इज किती आहे? 5 डिग्री सेल्सिअस. मग देअरफॉर मंडे, बघा, मंडे कोण याच्यात? ए मायनस डी. आणि सॅटरडे कोण त्याच्यात? ए प्लस 4D. यांची बेरीज किती आहे? 5. मायनस नाही ना, 5. मग ए, आता बघा, ए मायनस डी किंवा डायरेक्ट सोडवा, जमतं तुम्हाला. आता ए प्लस ए किती झाली? 2 मायनस डी मायनस 4D 3D इज इक्वल टू 5. याला द्या 1 नंबर प्लस. हां, त्याच्यानंतर दुसरी कंडिशन दिलेली असेल. 1 मिनिट, पूर्ण वाचत काहून नाही रे तुम्ही? पूर्ण वाचायचं ना. द सम ऑफ टेम्परेचर्स ऑफ, एखादं तुमच्यापैकी एखादं म्हणत नाही का सर असं आहे म्हणून इथं. द सम ऑफ टेम्परेचर्स ऑफ मंडे अँड सॅटरडे वॉज 5 डिग्री मोर. 5 जास्त आहे. किती जास्त आहे? 5. दॅन सम ऑफ टेम्परेचर्स ऑफ ट्यूजडे आणि सॅटरडे. मग हे काढूनच टाका इथून. इथं फक्त एक शब्द वापरा, फ्रॉम गिवन इन्फॉर्मेशन किंवा कंडिशन. फ्रॉम गिवन इन्फॉर्मेशन. ठीक आहे, बघा काय दिलेले आहे? मंडे
आणि सॅटर्डेचं जे टेम्परेचर आहे ते 5 जास्त आहे. कितीनं जास्त आहे? 5. कोणापेक्षा? सम ऑफ टेम्परेचर्स ऑफ ट्यूजडे अँड सॅटर्डे. ट्यूजडेचं काय आहे? ए प्लस सॅटर्डेचे काय याच्यात पण ए प्लस 4D. बघा ए आणि ए प्लस 4D. ठीक आहे, ए आणि ए प्लस 4D. म्हणजे बघा इकडून पण सॅटर्डे तिकडून पण सॅटर्डे. मग आपण सॅटर्डेला जर कॅन्सल केलं, करू शकतो ना. सॅटर्डेचं टेम्परेचर तिकडे गेल्यावर काय होणार आहे? कॅन्सलच होणार आहे. मग उरलं काय आपल्याकडं? ए मायनस डी इज इक्वल टू 5 प्लस ए. बरोबर आहे. मग ए पण काय झाला? कॅन्सल. मग डी बरोबर काय आलं तुमचं? -5. डीची किंमत किती आली? -5. समजलं? डीची किंमत आली -5. इफ द टेम्परेचर ऑन वेनसडे वॉज 30 डिग्री सेल्सिअस. बघा काय काय केलं? फ्रॉम गिवन कंडिशन मंडे. सोपा क्वेश्चन आहे, तुम्ही ना फक्त कॉम्प्लिकेटेड करून घेता, लक्ष विचलित करून तुमचं. मंडे आणि सॅटर्डेचं टेम्परेचर 5 जास्त होतं. कोणापेक्षा? ट्यूजडे आणि सॅटर्डे. मग सॅटर्डे इकडून पण आहे, सॅटर्डे इकडून पण आहे. हा सॅटर्डेचं टेम्परेचर समजा 40 आहे आणि इकडे 40 आहे. 40 तिकडे गेल्यानंतर काय होतील? मायनस. म्हणजे शेवटी ते झाले कॅन्सल. आता इकडे उरलं ए मायनस डी. हा ए इकडे आल्यावर तो काय होणार? कॅन्सल. फक्त डीची किंमत काय आली? -5. आता एक कंडिशन दिलेली आहे, टेम्परेचर ऑन वेनसडे. टेम्परेचर स्पेलिंग चुकलं वाटतं, पहिले ई टाकायचं असतं ते. इथं ई टाकून घ्या. इथं टेम्परेचर ऑन वेनसडे. किती वेनसडेचं टेम्परेचर? -30 डिग्री सेल्सिअस. मग देअरफॉर याच्यात वेनसडे कोणता आहे? मंडे, ट्यूजडे, वेनसडे. मग ए प्लस डी बरोबर काय येईल? -30. ए डीची किंमत किती आहे? -5. इकडे किती येईल? -30. मग ए बरोबर किती येईल? -5 तिकडे गेल्यानंतर होतील प्लस. देअरफॉर एची किंमत किती आली? -25 डिग्री. किती आली? सॉरी, किंवा सेल्सिअस नका करू सध्या, नंतर करू आपण. एची किंमत किती आली? 25. कळालं? पुन्हा रिव्हिजन मारतो एकदा सगळ्या क्वेश्चनची, ताण नका घेऊ. एची किंमत किती आली? 25. ठीक आहे, झालं का? आता काय विचारलं त्यांनी? फाइंड द टेम्परेचर्स ऑन अदर 5 डेज. बघा मग टेम्परेचर ऑन इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे बरं. दिसायला खूप मोठा आहे क्वेश्चन, बघा किती इझी आहे. टेम्परेचर ऑन अदर 5 डेज. सिंपल. आता पहिला डे कोणता होता? अरे डेचं नाव सांगा. मंडे. भुका लागल्या का रे सकाळी सकाळी? मंडे काय आहे? ए मायनस डी. हा 25 आहे का नाही? 25 आहे ना. बघा लॉजिक सांगतो. ए किती आहे? 25. इथं लॉजिक सांगतो तुम्हाला मी. ए किती आहे? 25. 5 कमी होत राहिलं टेम्परेचर. 5 कमी होऊन राहिलं ना. फरक कितीचा आहे? डिफरन्स कितीचा आहे? -5. म्हणजे सिरीज कशी झाली पाहिजे? कमी. मग इथं 25 येते, इथं किती आलं पाहिजे? 20 नाही रे, मायनसमध्ये ना. -30, -35, -40, -45. सिरीज कमी होऊन राहिली. मायनसमध्ये नंबर कसा होत असतो? कमी. आणि इकडे किती येईल मग? -20. मग काढू शकता तुम्ही. ए किती आहे तुमचा? -25 मायनस ऑफ -5 म्हणजे किती आलं आहे? 20 डिग्री सेल्सिअस. त्याच्यानंतर कोण आहे? मंडे नंतर ट्यूजडे तर काढलाच आपण. ट्यूजडे बरोबर काय आहे तुमचा? ए किती येईल? -25 डिग्री सेल्सिअस. आता डायरेक्ट एक वाढवत चला, काही सोडू नका, ॲटोमॅटिक घेऊन जातं. वेडनेसडे किती येईल? फक्त टाका ते नंबर टाका. काय? ए प्लस डी किती येईल? तो 30 डिग्री सेल्सिअस. त्याच्यानंतर थर्सडे ए प्लस 2D म्हणजे किती येईल? तो -35 डिग्री सेल्सिअस. त्याच्यानंतर फ्रायडे किती येईल? तो ए प्लस 3D म्हणजे किती? -40 डिग्री सेल्सिअस. आणि लास्ट सॅटरडे किती? ए प्लस 4D -45 डिग्री सेल्सिअस. ठीक आहे, परत सांगतो. हां
कोणतं? हां काय नाही होत त्याला, टेम्परेचर ऑन अदर डे करा, ठीक आहे. ठीक आहे, बस टेम्परेचर ऑन ऑल डेज. आता बघा क्वेश्चन महत्त्वाचा आहे. टेम्परेचर दिलेलं होतं एपीमध्ये. तुम्हाला मी एक गोष्ट सांगितली, ए आणि माहिती नसेल आणि डी माहिती नसेल तर आपल्याला एक नंबर मायनसमध्ये घ्यावा लागतो, ए मायनस डी. तुम्ही तो एक्झरसाइज बघून घ्या मागची, ए प्लस डी हे झालं कंडिशन, कोणाला येऊ शकतात. आता याच्या पुढचे काय, फक्त हे एवढं लक्षात ठेवा, हे आणलं कसं, मंडे आणि सॅटर्डेचं टेम्परेचर. मग मंडे आणि सॅटर्डे बघायचं पटकन. मंडे सॅटर्डे यांचं टेम्परेचर 5 जास्त आहे कोणापेक्षा, ट्यूजडे आणि सॅटर्डे. मग आपण हे फक्त काय करत गेलो, कट करत गेलो. डी भेटला -5. एक कंडिशन दिली होती बुधवार -30. डीची व्हॅल्यू होती ऑलरेडी आपल्याकडं, कळालं. मग आपण एची व्हॅल्यू काढून घेतली. ए म्हणजेच कोण काढला आपण डायरेक्ट, ए कोण काढला, ट्यूजडे. काय काढला, ट्यूजडे. बाकी ॲटोमॅटिक तुम्ही काढू शकता. आता लास्ट नंबरचा क्वेश्चन तुम्हाला सॉल्व करायचा आहे, मी फक्त तुम्हाला सांगतो. हां केला, बरं ठीक आहे. बघा आता 325 सोपा क्वेश्चन येतो. ऑन वर्ल्ड एन्व्हायरमेंट डे ट्री प्लांटेशन प्रोग्राम. आता बघा तुम्हाला सांगतो काय करायचं. ज्यांना समजत नाही ना लिहायचं कसं, त्यांनी डायरेक्ट सेंटेन्स उचलायचं, कॉपी करायचं. कसं, 6 ट्रीज आर प्लांटेड. ट्रीज आर, आता मला सांगा पाहून लिहायला काही अडचण आहे तुम्हाला. ट्रीज आर प्लांटेड सच दॅट, ठीक आहे. हे मी तुम्हाला मुद्दाम सांगत नाही लिहिण्याचं, कारण ते थोडं कॉपी केल्यासारखं वाटतं. पण ज्यांना थोडं वाटतं ते, ज्यांना नाही जमत त्यांच्यासाठी ऑप्शन नाही. त्यांनी काय करायचं, सरळ उचलायचं. बाकीच्यांनी काय करायचं बघा, फ्रॉम गिवन इन्फॉर्मेशन, थोडेफार मनाचे शब्द टाकले की वाटतं त्यांना नाही वेगळं आन्सर दिसतं ना. फ्रॉम गिवन इन्फॉर्मेशन, ट्रीज आर प्लांटेड इन ट्रायंग्युलर शेप. कोणत्या शेपमध्ये, इन ट्रायंग्युलर शेप. 1-2 वेळेस जर अभ्यास केला ना काही वाटत नाही तुम्हाला हे सेंटेन्स लिहिणं. पण ट्रायंग्युलर शेप इज, पहिले किती आहे 1, दुसरा किती आहे 2, तिसरा 3, चौथा 4, ठीक आहे. मग दिस इज ॲन एपी. दिस फॉर्म्स अँड एपी पण टाकू शकता तुम्ही. दिस फॉर्म्स अँड एपी, फॉर्म्स अँड एपी टाका, ते थोडं लॉजिकल वाटेल. दिस फॉर्म्स अँड एपी. मग देअरफॉर फर्स्ट टर्म ए इज इक्वल टू T1 इज इक्वल टू 1. कॉमन डिफरन्स डी इज इक्वल टू 1. तेच चालू आहे रे नेहमी, AD हां AD. टोटल नंबर ऑफ ट्रीज, देअरफॉर टोटल नंबर ऑफ ट्रीज इन 25 रोज. 25 रोजमध्ये नंबर ऑफ ट्रीज किती राहील. मग देअरफॉर SN इज इक्वल टू n/2 ट्वाइस A प्लस n-1 इंटू D. S25 इज इक्वल टू 25/2 ट्वाइस A म्हणजे 1, n-1 म्हणजे 25 वजा 1, डिफरन्स पण किती जाय 1चा. हे तुम्ही फायनल काढून टाकायचं, ठीक आहे. हां बघा या क्वेश्चनमध्ये काय होतं, सानिकाच्या पहिल्या दिवशी 10 रुपये, दुसऱ्या दिवशी 11 रुपये, तिसऱ्या दिवशी 12 रुपये. इथं तुम्ही हे पण दिस फॉर्म्स अँड एपी इथं पण टाकू शकता तुम्ही. द एपी इज, किंवा हां इथं लिहिलेलं आपण काही प्रॉब्लेम नाही. द एपी इज, याच्यात काही अवघड आहे का, फर्स्ट टर्म कॉमन डिफरन्स. मग टोटल नंबर ऑफ डेज किती होते आपले 360. काही अवघड आहे क्वेश्चनमध्ये. तुम्ही क्वेश्चनला अवघड नका करून घेऊ, सिम्पल ठेवा. क्वेश्चन तुम्ही काय करता शेवटपर्यंत सॉल्व करता. हा मॅथचा अभ्यास नसतो. मॅथचा अभ्यास काय असतो, कंडिशन. काय कंडिशन काय, इथून ए कसा घ्यायचा, इथून डी कसा घ्यायचा, इथून टोटल नंबर ऑफ डेज किती असतील, हे झालं. त्याच्यानंतर दुसरा क्वेश्चन, हा इम्पॉर्टंट, याला तुम्ही स्टार करू शकता, हा वेगळा आहे. जेवढा वेगळा क्वेश्चन तेवढा इम्पॉर्टंट एक्झामसाठी, ठीक आहे. आता हा उलटा क्वेश्चन आहे. टोटल नंबर दिलेले होते, टोटल सम दिलेली होती 12 महिन्यांची, किती 9360. एन किती दिलेलं आहे, एन किती दिलेलं आहे 12.
त्याच्यानंतर आपल्याला डिफरन्स दिलेला होता -40. मग एन दिलेला आहे, एस एन दिलेलं आहे. मग उरलं कोण काढण्यासाठी? उरलं कोण? ए उरला. कोण उरला? ए. मग ए उरला, ए काढला फर्स्ट टर्म. आता शेवटची टर्म विचारली होती त्याच्यासाठी टी एनचा फॉर्म्युला. ठीक आहे, बघून घ्यायचा नंतर परत. त्याच्यानंतर हे येतं सग 5,000, 7,000, 9,000. पहिल्या वर्षी 5 म्हणजे ए आला 5, डिफरन्स कितीचा आला? 2चा. तुम्हाला काही किती वर्षातलं विचारलं होतं? 12. संपला विषय. चौथं ऑडिटोरियममध्ये तेच नंबर ऑफ रोज दिलेले आहे 27. पहिल्या रोमध्ये 20, त्याच्यानंतर 22, त्याच्यानंतर 24. ठीक आहे. त्याच्यानंतर काय विचारलं तुम्हाला? 15व्या रोमध्ये किती सीट्स आहे म्हणजे 15वा नंबर विचारला होता. सरळ सरळ किती आला? 48. टोटल हा शब्द लागला की कोणता? ESN. हे कारगिलचं आत्ताच सांगितलं. आणि लास्टवालं सेम. सगळे क्वेश्चन सारखे आहेत, फक्त दुसरा आणि कारगिलवाला क्वेश्चन जर सोडला तर बाकी सगळ्या क्वेश्चनमध्ये तेच आहे. 1 2 3 4 टोटल नंबर याचं किती? आन्सर किती येतं याचं रे? 325. ठीक आहे, फायनल आन्सर लिहित चालायचं. ठीक आहे, काही प्रॉब्लेम कोणाला? मी पाठवून देतो तुम्हाला PDF.